नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन मंत्री सरनाईक ठाण्यात एस टी बसेसचं लोकार्पण आणि स्वच्छतेसाठी निर्देश. रस्ता सुरक्षा अभियान 2025 मंत्री सरनाईक यांचा वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला. आणि विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल, ठाणेकरांना सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी. महाराष्ट्राचे नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाण्यातील एस टी आगाराला भेट देत नव्यानं दाखल होणाऱ्या एस टी बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावली. या सोहळ्यात त्यांनी एस टी महामंडळाच्या सुविधांची मागणी केली आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. लोकार्पण सोहळ्यापूर्वी मंत्री सरनाईक यांनी एस टी आगारातील शौचालयांची पाहणी करून त्यांच्या स्थितीची तपासणी केली. त्यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना शौचालय स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याचे निर्देश दिले, जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. शौचालय स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या सूचनेला एस टी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नव्यानं दाखल होणाऱ्या एस टी बसेससाठी मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. या बसमधील आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवेनं एस टीचा दर्जा उंचावण्यास मदत होईल असंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर, एस टी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांच्या या उपक्रमामुळे एस टी प्रवाशांमध्ये समाधान आणि अपेक्षांचा नवा विश्वास निर्माण झाला आहे. रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचं दुःख खूप मोठं असून पुढे अपघातात चुकी कुणाची यावरच आपण चर्चा करत असतो. खरं तर अपघात घडू नयेत म्हणून वाहतूक नियमांचं पालन, वाहन वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात ठेवलं. या स्पर्धेचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. यावेळेला मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की स्वित्झर्लंडमध्ये गेलो असता डोंगरदऱ्या, वळणाचे अरुंद रस्ते, निसर्गानं नटलेल्या या देशात अपघाताचं प्रमाण खूप कमी आहे. याचं कारण इथल्या वाहन चालकाला विचारलं असता तो म्हणाला, आम्ही वाहतूक नियमांप्रमाणे गाडी चालवतो. जिथे 40 ताशी वेग मर्यादा आहे तिथे याच वेगानं गाडी चालवतो. आम्हाला देखील 120 ताशी गाडी चालवण्याची मुभा आहे, पण नियम मोडून वाहन चालवत नाही, अशी स्पष्टोक्ती चालकांना दिली. आपल्याकडे देखील रस्ते अपघात कमी व्हावेत असं वाटत असल्यास वाहतूक नियम पाळून गाडी चालवण्याचा सल्ला परिवहन मंत्र्यांनी दिला. या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील 23 संघ सहभागी झाले असून या कार्यक्रमाला अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रेयंत पाटील, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी, पण वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टीएमटीचे चालक 30% त्रुटीदोष आढळले. मी तुम्हाला सांगतो, मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे. जसा वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे. परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहे, ठिकठिकाणी एरोज लावलेले आहे, ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत, जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं, कुठे लेफ्टनी जायचं, कुठे राईटनी जायचं, कुठे यू टर्न घ्यायचं याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते. एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत असल्या कारणानं दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं. जर अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल. परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे, आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा. पण आता सुरुवात आहे, हळूहळू आपण करूया, त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण, अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या 11व्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची काल उत्साहात सुरुवात झाली. कला, संस्कृती, संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढे 4 दिवस परफॉर्म होणार असून अनेक करमणुकीचं दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता इथे वाढणार आहे. आणि विद्युत रोषणाईमुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून 4 दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेजवानी घेता येणार आहे.
विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, परीक्षा सरनाईक, अनाहिता सरनाईक, कश्मीरा सरनाईक, अरुणकुमार सुवर्णा, सिंघानिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन, शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभा मुदगल, बासरीवादक विवेक सोनार, आशा डोंगरे, विमल भोईर, जयश्री डेव्हिड, संदीप पाटील, MCHIचे ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, रोना ग्रुपचे राजन बांदेलकर, उद्योजक रत्नाकर शेट्टी, राजेंद्र साप्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील विविध शाळांतील 15 विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांच्या भेटीगाठी झाली. गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. जवळच उभारण्यात आलेल्या MP थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार तर तरंग रंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाला सुरुवात झाली. शेजारी मुद्रा मंचावर आसामी नृत्यानं सुरुवात झाली. केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्याविष्कारानं सर्वांची मनं जिंकली. जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून इथे ठाण्यातील विविध कला संस्कृतींचा आविष्कार सादर होतोय. तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजित भट्टाचार्य यांच्या मधुर गायनानं संस्कृती आर्ट फेस्टिवलला रंग देणार आहे. आताच्या पिढीनं इतका ताण वाढवून घेतला आहे की हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळाच ताण त्यांना उद्भवतोय. तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता, समीपता, सरूपता आणि सायोज्यता या 4 मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा, असे उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले. ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हे 3रं पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी गुंफलं. यावेळेला व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष CA संजीव ब्रह्मे, सुहास जावडेकर, तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, विद्याधर वैशंपायन तसंच कमल संजय केळकर इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचं सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत, हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या, आपल्या परंपरा सोडू नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर भाग्याशी निगडित आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्यांकडे अमुक आहे तमुक आहे म्हणून आपल्याकडे हवं ही असूया नसावी. पाळण्यात होतो तेव्हा कुठे आजार होते, शरीर आजारी होत नाही तर मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्वीकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत असं स्पष्ट करत आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथांमध्ये लिहिलंय ते सर्वोत्कृष्ट आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आलं पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा, उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असून भगवद्गीता हा आद्य ग्रंथ असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आज पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती देत होते. 2024 मध्ये 85 खुनांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 170 आरोपींना अटक करण्यात आली आणि 85 खुनांची उकल करताना 100% शोधण्यात आले. 162 अंमली पदार्थ प्रकरणात मोठी कारवाई करत 16,46 लाख रुपयांचे विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 250 आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली. अंमली पदार्थ सेवनाचे 3,892 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 4,057 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अपहरणाचे एकूण 1,219 गुन्हे दाखल झाले असून त्यात 388 मुलं आणि 819 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यात 360 मुलं आणि 770 मुली पोलिसांना सापडले, तर 121 मुली आणि 28 मुलं अद्याप बेपत्ता आहेत. आज देशभरात बांगलादेश आणि रोहिंग्यांचे लोक बेकायदेशीरपणे भारतात लाच घेत आहेत. अशा स्थितीत त्यांना पकडण्यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली असून आत्तापर्यंत 28 गुन्हे दाखल करून 65 बांगलादेशींना अटक करण्यात यश आले. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर 28 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 65 बांगलादेशींना अटक करण्यात आली असून या बांगलादेशी नागरिकांचीही ओळख पटली. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यासाठी पोलीस विशेष पथक तयार करत असून बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली. 31 डिसेंबर रोजी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील अनेक घरांवर छापे टाकून 15हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. याआधी 20हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली.
भिवंडीतील विविध ठिकाणांहून, कल्याण डोंबिवलीतील अंबरनाथ इथून 15हून अधिक, तर ठाण्यातील वर्तकनगर इथून 3 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली. यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. सर्वधर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भुत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचा गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असं प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे प्रांतप्रमुख अभय बापट यांनी विचारमंथन व्याख्यानमालेचं 14वं पुष्प गुंफताना केलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं महनीय व्यक्तींच्या जयंती तसंच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातं. त्याचबरोबरीनं ज्या महनीय व्यक्तींचं स्मरण केलं जातं त्यांचं कार्य आणि माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा, यासाठी विचारमंथन व्याख्यानमालेत मान्यवर व्यक्तींचं व्याख्यान आयोजित केलं जातं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन आणि संदेश या विषयावरील अभय बापट व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी अभय बापट यांचं स्वागत केलं. याप्रसंगी उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त माहिती जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते. अभय बापट यांनी स्वामीजींचा चरित्रपट वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडून दाखवला. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी व्यक्ती कधीही निष्क्रिय राहू शकणार नाही, असं बापट यांनी स्पष्ट केलं. जो दुसऱ्यांसाठी जगतो तोच माणूस, ही सेवाभावी वृत्ती आपण अंगीकारली पाहिजे. समाजाचं आपण देणं लागतो, त्यामुळे आपले नियम काम प्रामाणिकपणे करणं हेही विवेकानंद यांना अभिप्रेत होतं, असंही बापट म्हणाले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. परिवहन मंत्री सरनाईक ठाण्यात एसटी बसेसचं लोकार्पण आणि स्वच्छतेसाठी निर्देश. रस्ता सुरक्षा अभियान 2025, मंत्री सरनाईक यांचा वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला. आणि विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल, ठाणेकरांना सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.